नमस्कार. आजच्या पाठामध्ये आपण 11 अंकी संख्यांपर्यंतचं संख्या वाचन, लेखन मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये कसं करायचं हे पाहूया. त्यासाठी आपल्याला या तक्त्याची आवश्यकता भासेल. तर हा तक्ता ज्यामध्ये 11 रकाने आहेत तो आता आपण समजून घेऊया. हा रकाना जो आहे तो आपल्याला उजवीकडून डावीकडे समजून घेत जायचा आहे. युनिट म्हणजे एकक, टेन्स म्हणजे दशक, 100 म्हणजे शतक, 1000 म्हणजे हजार, 10,000 म्हणजे 10,000, लाख म्हणजे लक्ष, 10 लाख म्हणजे दशलक्ष, क्रोर म्हणजे कोटी, 10 क्रोर म्हणजे 10 कोटी, बिलियन म्हणजे अब्ज आणि 10 बिलियन म्हणजे 10 अब्ज. तर हे 11 रकाने आपल्या समोर आहेत. पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. म्हणजेच 11 अंकी संख्यांचं वाचन या तक्त्याच्या आधारे आपण सहजपणे करू शकतो. हा तक्ता आपल्याला समजून घ्यायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. त्याचबरोबर फक्त संख्या वाचन आणि लेखनासाठीच नाही, तर हा तक्ता आपल्याला संख्येची स्थानिक किंमत काढण्यासाठी पण, त्याचबरोबर संख्येचं विस्तारित रूप म्हणजे एक्सपांडेड फॉर्म, स्थानिक किंमत म्हणजे प्लेस व्हॅल्यू, या वेगवेगळ्या संख्येवरील क्रिया करताना आपल्याला या तक्त्याची मदत होणार आहे. त्यामुळे हा तक्ता व्यवस्थित लक्षात ठेवा, त्याचा व्यवस्थित अभ्यास करा. चला तर मग आपण पाहूया 1 अंकी संख्येपासून ते 11 अंकी संख्येपर्यंत संख्या वाचन कसं करायचं आहे. सुरुवातीला आपण एक संख्या घेऊया 1 अंकी. ही संख्या घेतली 4. तर हा जो अंक आहे, हा अंक या रकान्यामध्ये कुठे लिहायचा आहे, तर संख्या लेखन करताना या रकान्यामध्ये एक नियम लक्षात घ्यायचा आहे. तो म्हणजे या तक्त्यामध्ये संख्या लिहित असताना ती उजवीकडून डावीकडे लिहायची आहे. त्यामुळे सध्या आपल्याकडे एकच अंक आहे, तो अंक आपण उजवीकडून लिहायला सुरुवात करूयात. म्हणजेच तो उजवीकडच्या या एककाच्या रकान्यामध्ये म्हणजेच युनिटच्या रकान्यामध्ये येईल. आणि ह्याचं वाचन आपल्याला कसं करायचंय, 4 किंवा 4. त्याला आपण इंग्रजीमध्ये 4 आणि त्यालाच आपण मराठीमध्ये 4 अशा प्रकारे 1 अंकी संख्येचं वाचन आपण करू शकतो. 1 अंकी संख्या ह्या 9 पर्यंतच आहेत. त्यानंतर 10 पासून ज्या 2 अंकी संख्या सुरू होतात त्या 2 अंकी संख्यांचं वाचन देखील आपण कसं करायचं. तर पहा, आपण जो 1 अंक घेतलेला आहे त्या एका अंकाच्याच डावीकडे आपण संख्या वाढवत नेऊया आणि जास्तीत जास्त अंकी संख्येचं वाचन कसं करायचं हे समजून घेऊया. आता आपण या ठिकाणी 4 घेतलं होतं. 4च्याच डावीकडं आपण अजून एक अंक वाढूया, एक डिजिट वाढूया. समजा आपण 3 घेऊया. तर जी संख्या तयार झाली ती झाली ही अशी 3 4. तर पहा, हे रकाने जर व्यवस्थित पाहिले असतील तर या रकान्याच्या वर मी काही गट केलेले आहेत. जसं की युनिट आणि टेन्सचा मिळून एक गट आहे, 100चा मात्र एकट्याचाच गट आहे, आणि त्यानंतर 1000 10,000 या दोघांचा मिळून एक गट आहे, लाख 10 लाख या दोघांचा मिळून एक गट आहे, क्रोर 10 क्रोर या दोघांचा मिळून एक गट आहे, आणि बिलियन 10 बिलियन या दोघांचा मिळून एक गट आहे. याचाच अर्थ काय आहे, तर या 2 गटामध्ये असलेल्या ज्या संख्या आहेत त्या आपल्याला वेगळ्या वेगळ्या नाही वाचन करायचं. तर या 2 तक्त्यांमध्ये असलेल्या 2 संख्यांचा मिळून, 2 अंकांची मिळून एकच जी संख्या तयार होते त्या संख्येचं आपल्याला वाचन करायचं आहे. त्यामुळं या ठिकाणी हा एकच गट आहे आणि या एका गटामध्ये या 2 अंकांनी मिळून 3 आणि 4 पासून मिळून तयार होणारी जी संख्या आहे ती आपल्याला एकत्रितपणे वाचन करायचे. या ठिकाणी बघा, 3 आणि 4 पासून तयार झालेली संख्या काय झाली, 34. त्यालाच आपण मराठीत काय म्हणतो, 34.
आता आपल्याला 3 अंकी संख्या हवी आहे. मग आपण या 2 अंकामध्येच डावीकडे अजून 1 अंक वाढूया. समजा आपण या ठिकाणी 5 म्हणजेच 5 घेऊया. संख्या काय तयार झाली? 5 3 4 अशी एक संख्या तयार झाली. आता हिचं वाचन कसं करायचंय? तर संख्या या तक्त्यामध्ये लिहिताना आपण उजवीकडून डावीकडे लिहित चाललोय, परंतु वाचन करत असताना मात्र वाचन हे आपल्याला डावीकडून उजवीकडे करायचंय. हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. तक्त्यामध्ये संख्या लिहिताना त्या उजवीकडून डावीकडे आणि वाचन करत असताना डावीकडून उजवीकडे असं आपल्याला वाचन करायचं आहे. तर पहा आता या संख्येचं 3 अंकी संख्येचं वाचन आपण कसं करूया. हे 100चा रकाना एकट्याचा आहे, म्हणजे ही संख्या एकटीचीच घेऊन वाचायची आहे. 500 आणि ह्या दोघांचे मिळून एकच वाचन करायचं आहे आपल्याला, म्हणून 34. संख्या तयार झाली 534. त्याचंच इंग्रजीत आपण वाचन कसं करणार? 5 शतक 34 किंवा 534. शतक, शेकडा, शे ह्या सगळ्यांचा एकच अर्थ होतो. त्यानंतर आपण या संख्येमध्ये अजून 1 अंक वाढूया, जेणेकरून आपल्याला 4 अंकी संख्या मिळेल आणि मग 4 अंकी संख्येचं वाचन कसं करायचं हे आपल्या लक्षात येईल. आता या ठिकाणी आपण अजून 1 अंक वाढूया. या ठिकाणी आपण 7 हा 1 अंक वाढवला. संख्या काय तयार झाली? 7 5 3 4 अशी काही एक संख्या तयार झाली. आता जेव्हा 3 अंकीपेक्षा जास्त अंकी संख्या लिहायची असते आपल्याला, त्यावेळेस आपल्याला 3 अंक सोडून कॉमा द्यायचा आहे. 4 अंकी संख्या असेल तर 3 अंक सोडून कॉमा द्यायचा आहे. उजवीकडून डावीकडे जात असताना 3 अंक सोडून कॉमा द्यायचा आहे. तर संख्या काय तयार झाली आपली? 7534. त्यालाच आपण इंग्रजीत कसं वाचणार आहोत? 7534. 7534. त्याचंच मराठीत वाचन आपण कसं करूयात? 7000 500 या दोघांनी मिळून तयार होणारी संख्या 34. चला, तर 4 अंकी संख्यांचं वाचन आहे आपण पाहिलं. आता आपण पाहूया 5 अंकी संख्यांचं वाचन. या 4 अंकामध्ये डावीकडे आपण अजून 1 अंक वाढूया. त्या आपण 6 घेऊ. संख्या तयार होईल 6 7 5 3 4. तर या संख्येचं वाचन कसं करायचं आहे? सुरुवातीला संख्या लेखनाच्या नियमानुसार आपण उजवीकडून डावीकडे जात असताना 3 अंकांनंतर कॉमा देऊया. आता पुन्हा पहा, याचं वाचन करत असताना 1000 आणि 10,000 म्हणजे 1000 आणि 10,000 ह्या दोघांचा एक गट आहे. म्हणून या 2 रकान्यातली जी संख्या आहे त्या संख्यांना आपल्याला वेगळं वेगळं न वाचता त्या दोघांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येचं वाचन करायचंय. 6 आणि 7 म्हणजे 6 आणि 7 या दोघांनी मिळून जी संख्या तयार होते ते आहे 67. हजार 534.
याचंच इंग्रजीत वाचन आपण असं करूया, 6 आणि 7 पासून तयार होणारी जी एकच संख्या आहे ती म्हणजे 67. 534. आता या ठिकाणी आपण डावीकडे आता आपल्याला 6 अंकी संख्यांचं वाचन पाहायचं आहे. त्यासाठी आपण डावीकडे अजून एक अंक वाढूया. आता संख्या तयार झाली ही 6 अंकी, 1 6 7 5 3 4. आता सुरुवातीला आपण कॉमा कसा द्यायचा हे पाहूया. उजवीकडून डावीकडे जात असताना 3 नंतर कॉमा आणि त्यानंतर 2 2. उजवीकडून डावीकडे जात असताना सुरुवातीला 3 संख्या सोडून कॉमा द्यायचा, नंतर 2 2 अंकांच्या गटांनी कॉमा आपल्याला द्यायचा आहे. आता याचं वाचन कसं करायचंय? 1 हे लक्षाच्या घरात आहे म्हणजे 1 लाख आणि त्याच्या पुढचं वाचन आपण मागेच पाहिलेलं आहे, 67,534. 1 लक्ष किंवा 1 लाख 67,534. याचंच इंग्रजीत वाचन कसं करूयात आपण? 1,67,534. आता आपल्याला अजून एक अंक वाढवून अजून मोठी संख्या मिळूयात आणि तिचं वाचन कसं करायचं ते पाहूयात. अजून डावीकडे आपण एक अंक वाढूया. 1 2 3 4 5 6 7 अंकी संख्या तयार झाली. आता या 7 अंकी संख्येचं लेखन आणि वाचन कसं करायचं? संख्या तयार होईल 2 1 6 7 5 3 4. इथं कॉमा कुठं कुठं द्यायचा आपल्याला? उजवीकडून डावीकडे जात असताना 3 अंकांनी कॉमा आणि त्यानंतर 2 2च्या गटांनी कॉमा द्यायचा आहे. तर हा आपण कॉमे देऊन घेतले. आता वाचन कसं करायचंय? पुन्हा पहा, 10 लाख आणि लाख दोघांचं मिळून एक गट बनलेला आहे म्हणून या दोघांच्या गटामध्ये असलेल्या ह्या अंकांनी मिळून तयार होणारे संख्येचं म्हणजे 2 आणि 1 पासून तयार होणारी संख्या 21. तर तिचं असं वाचन करायचं 21. त्यानंतर ह्या दोघांचं मिळून वाचन 67. फक्त ते कोणाच्या घरात आहेत ते कळालं पाहिजे, त्यासाठी 21,67,534. 21,67,534. याचं आपण आता मराठीत वाचन करूया. 21 म्हणजेच 21. लक्ष 67,000 534. आता आपण डावीकडे अजून एक अंक वाढूया आणि 8 अंकी संख्या तयार करून घेऊया.
संख्या तयार झाली 4 2 1 6 7 5 3 4. आता आपण सुरुवातीला कॉमा देऊन घेऊया. 1 2 3 अंक सोडून कॉमा, नंतर 2च्या गटाने कॉमा आणि नंतर 2च्या गटाने कॉमा. आता याचं वाचन कसं करायचंय? हा 4 आहे म्हणजेच 4 आहे क्रोरच्या म्हणजेच कोटीच्या घरात, म्हणून तयार झालं 4 क्रोर. आणि या दोघांचं मिळून 21 लाख 67,534. पहा 4 crore 21 lakh 67,534. याचं आता आपण मराठीत वाचन करूया. 4 कोटी 21 लक्ष 67,534. आता आपण पुन्हा कोटीच्या डावीकडे एक अंक वाढवूया आणि अजून मोठी संख्या तयार करून घ्या. या ठिकाणी आपण पुन्हा 3 घेऊया. संख्या तयार झाली 3 4 2 1 6 7 5 3 4. आता आपल्याला सुरुवातीला कॉमा देऊन घ्यायचे आहेत. 1 2 3 अंकानंतर कॉमा, 1 2 अंकानंतर कॉमा आणि 1 2 अंकानंतर कॉमा. आता याचं वाचन कसं करायचंय? सुरुवातीला आपण इंग्रजीत वाचन समजून घेऊया. ह्या दोघांचा मिळून एक गट आहे म्हणून या दोघांचं मिळून एकत्र वाचन 34 क्रोर. ह्या दोघांचं एक गट आहे म्हणून ह्या दोघांचं मिळून वाचन 21 लाख. ह्या दोघांचं मिळून वाचन 67,000. हा एकटाच आहे म्हणून 500 आणि पुन्हा ह्या दोघांचं 34. बघा आपण इथे लिहूया 34 crore 21 lakh 67,500 and 34. संख्या मोठी आहे म्हणून घाबरून जायचं नाही. जर आपण व्यवस्थित समजून घेतलं तर कितीही मोठ्या संख्येचं वाचन आपल्याला सहजपणे करता येतं. मराठीत आणि इंग्रजीत काही अवघड नाही. आता यालाच 34 लाच आपण काय म्हणतो 34. क्रोर म्हणजे कोटी. मराठीत जसं आहे अगदी तसंच त्याचं इंग्रजीत जसं आहे तसंच त्याचं मराठीत भाषांतर आपण करत आहोत ना. 34 कोटी 21 म्हणजेच 21 लक्ष 67,000 534. आता आपण अजून एक संख्या डावीकडे वाढवूया आणि मोठा अंक तयार करून घेऊया.
या ठिकाणी आपण घेऊयात अब्जच्या घरात 9. संख्या तयार होईल 9 3 4 2 1 6 7 5 3 4. कॉमामध्ये जाऊयात. उजवीकडून डावीकडे कॉमा द्यायचा आहे. 1 2 3 अंक सोडून कॉमा, नंतर 2 2 2च्या गटांनी कॉमा. आता आपल्याला वाचन करायचे. हे 9 आहे कोणाच्या घरात? बिलियनच्या. म्हणून 9 बिलियन 34 crore 21 lakh 67,534. पाहिलं 9 बिलियन 34 crore 21 lakh 67,534. $9 अब्ज 34 कोटी 21 लक्ष 67,000 534. आणि आता आपण पुन्हा दशअब्जच्या घरामध्ये अजून एक नवा अंक घेऊया. 11 अंकी संख्या तयार होईल आणि मग या 11 अंकी संख्येचं वाचन आता आपण करूया. सुरुवातीला आपण ही संख्या लिहून घेऊया. आता हिचा कॉमा द्यायचा तर आपल्याला 1 2 3 अंकांनी कॉमा, नंतर 1 2 अंकांनी कॉमा, 1 2 1 2. सुरुवातीला 3 अंकांच्या गटाने कॉमा आणि त्यानंतर 2 2च्या गटानंतर कॉमा दिलेला आहे. आता आपल्याला वाचन करायचं आहे. पुन्हा पहा, ह्या अब्ज आणि दशअब्ज दोघांचा मिळून एक गट आहे, त्याच्यामुळे या दोघांची मिळून जी एक संख्या आहे 59 बिलियन 34 crore 21 lakh 67,534. इतकं सोपं आहे. 59 बिलियन 34 crore 21 lakh 67,000 534. आता आपण मराठीत वाचन करूया. 59 अब्ज 34 कोटी 21 लक्ष 67,534.
तर अशा प्रकारे आपण 1 अंकापासून ते 11 अंकापर्यंतच्या संख्यांचं वाचन घेतलेलं आहे। तर या ठिकाणी थोडीशी अडचण किंवा डाऊट तुम्हाला असा येऊ शकतो की समजा 1 अंक आहे आणि त्या अंकामध्ये जर आधेमध्ये कुठे 0 असेल किंवा 0 असेल तर मग त्याचं वाचन कसं करायचं। जसं की समजा ही संख्या आहे, तर या संख्येचं वाचन कसं करायचं। तर ह्या संख्येचं वाचन करत असताना सुरुवातीला आपण कॉमा देऊन घेऊया। 1 2 3 अंकांनी कॉमा, त्यानंतर 1 2 अंकांनी कॉमा। त्याचं वाचन कसं होईल। एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष। आता ह्या दोघांची मिळून जी संख्या तयार झाली 34। कुणाच्या घरात येईल ते लॅकच्या। आता ह्या 5 आणि 0 तयार झालेली संख्या 50 कुणाच्या घरात येईल 1000च्या। $900 and आता 0 हे टेन्सच्या घरात येईल आणि 8 हे युनिटच्या घरात येईल, परंतु ह्या दोघांनी मिळून संख्या काय झाली 08 म्हणजेच 8 म्हणून 908। किंवा अजून एक संख्या घेऊन आपण समजून घेऊया। आता ह्याचं आपण आधी या रकान्यांमध्ये लेखन करूया म्हणजे लक्षात येईल। आपण उजवीकडून लिहायला सुरुवात करूया। 4 9 0 8 0 5 8। आता ह्याचं वाचन कसं करायचंय। ह्या दोघांनी मिळून एक संख्या तयार झाली 85। आता 10,000 आणि 1000च्या रकान्यात दोघांनी मिळून जी संख्या तयार होईल म्हणजे 08 म्हणजेच कोणती संख्या तयार झाली 8। 85 हे आहे लॅक, त्यानंतर 8,000। आता 100च्या घरात काय आहे का, काहीच नाहीये, म्हणून आपण 0-100 असं पण त्याचं वाचन करायचं नाही, ते सोडून द्यायचं। 85 lakh 8,000 and 94। तर सराव करा, समजून घ्या, तक्ता समजून घ्या आणि संख्या लेखनाचा सराव करा। काय अडचणी येतील त्या अडचणी मला कळवा, म्हणजे त्याच्यावर आपण अजून चर्चा करूया आणि तुमच्या अडचणी डाऊट्स जे काही असतील ते दूर करण्याचा प्रयत्न करूया। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार।